सन्माननीय ओमकारसिंह मोरे आणि स्वराज्य मोरे आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. या पलीकडे आवाज आपण ऐकलाय हर्षलजी मुंडे सरांचा. थँक्यू सो मच सर. तत्पूर्वी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया. जो गोलंदाजीमध्ये अप्रतिम कारनामा जाणं केला तो ओमकार साना प्लेअर ऑफ द मॅच अगदा ठरला. मी अथर्वजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभाताना प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा. अथर्वजी पाटील साहेब यांच्या शुभाताना आपण हा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी फ्रीज आपल्याला प्रोव्हाइड केलंय. असं आदर्शवत व्यक्तीच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण पुरस्कृत करीत आहोत. त्याच वेळेला सन्माननीय नागेशजी पाटणकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं पारितोषिक येत असताना पाहायला मिळालंय. यावेळेसचा बॉल मोठा फटका राणा मोरेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळालाय. 3. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉलवरती चौकार. असे 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत. यावेळेसचा बॉलला जवाब फटका, मनगटातील ताकदीचा योग्य वापर, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. राणा मोरे याच्या बॅटमधून षटकार. मोहितजी तुरी साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. त्यावेळेला सृष्टी पार्टे मॅडम इथे उपस्थित राहिल्या, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेसचा बॉल स्विच हिटचा फटका लाजवाब पाहायला मिळालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा, चौकार. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. शेवटच्या बॉलवरती देखील चौकार येत असताना पाहायला मिळाला आहे, जिथे राणा मोरे चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 15 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. राणा मोरे आणि नयन जोशीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळाली आहे. राणा मोरेने 4 बॉल फेस केले, 14 धावांचं योगदान त्यांना दिलंय. 2 चौकार, 1 षटकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सोळा धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. श्रेयस अय्यर पहिलाच बॉल समोर, त्या समोरच खेळलाय. बॉल लॉंग ऑन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा, चौकार.
आतमधनं चौकारीत असताना पाहायला मिळालाय. पुढचाच बॉल खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर, परंतु विकेट किपरची साथ लाभत नाहीये. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. आतमध्ये श्रेयसच्या माध्यमातून चालू आहे, परंतु अशा वेळेला विकेट किपरची साथ लाभत नाहीये. बॉल लॉंग स्टॉपला 4 धावेसाठी येत असताना पाहायला मिळेल. संघाचे टोटल पुढे सरकले 24 वरती धावसंख्या पाहायला मिळतीये. यावेळेसचा बॉल वेगवान तर राहिलाय, परंतु दिशा अयोग्य आहे. वाईट बॉलचा इशारा नितीनजी नरहरी सर यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल, जिथे वाईट बॉलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. श्रेयस याला ऑन स्क्रीन आपण पाहतोय रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून. पुढचाच बॉल आडबा बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप. बॅटरच्या शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज श्रेयस करत असताना पाहायला मिळाले. या वेळेला यश त्याचा वाटेला आलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचाच बॉल ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर. बॅटची लिडिंग एज स्कॉट बॅन द विकेट. विकेटचं पतंग टीमचा महत्वाचा खेळाडू नियन जोशी बाद. मिळाला. नयन जोशी मैदानाच्या बाहेर परतले. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विजय शेडगे पाहायला मिळाले. आणखीन एक महत्वाचे खेळाडू हनुमान नगर या संघाला बिलॉंग करत असताना नेहमी या खेळाडूची देखील चर्चा झाली आहे. चांगल्या दर्जाचा खेळ, किंबहुना मोठे फटके आणि गोलंदाजी करत असताना त्याचा वेग हा नेहमी चर्चेचा भाग राहिलाय. परंतु सध्या विजय शेडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल. समोर श्रेयस. वेगवान बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती देखील पाहायला मिळालाय. डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला, जिथे डॉट बॉलची संगता केली जाईल. धावफलक थांबलं जाईल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 25 बनवल्या गेल्या. बॅटिंग करत असताना पहिला धक्का बसलाय रिशा 11 रोहा या संघाला. सन्माननीय राजूदादा केरकर साहेब यांच्या मालकीचा रिशा 11 रोहा संघ पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल बाची कडा, बॉल गली रिझन मधून थड मानला. वेगानं प्रस्थान होत असताना पाहायला मिळतोय. भाऊ शेलार बॉलचा पाठला करेल. भाग मिल्का भाग हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. रेस लागली होती, परंतु शेवटच्या क्षणाला रेस जिंकली भाऊ शेलार. बॉल पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळाले. या बॉलवरती धावा अर्जित केल्या गेल्या. 3-3च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकेल. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येईल. 12 बॉलचा खेळ संपेल. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये राणा मोरेचा बोलबाला राहिला होता. त्यानं अप्रतिम बॅटिंग केली होती. शंतनू अस्तिवकर सारख्या एका महत्वाच्या गोलंदाजावरती त्यानं हल्ला बोल केला होता. खरं तर शेवटच्या 3 बॉलवरती काय फटके खेळले होते, ज्यामध्ये पॉवरफुल स्ट्रोक त्याने खेळले होते. तिसरं षटक म्हटलं की ISPL ओव्हर स्विंग ओव्हरचं षटक आमचे पंच दर्शवित असताना पाहायला मिळाले. कल्पेशजी म्हात्रे आणि नितेशजी नरहरी सर यांना आपण पाहतोय. मुरुड तालुक्यातून येत असताना हे दोन्ही दिग्गज पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळाले. निष्पक्ष प्रत्येक डिसिजन अगदी त्यांच्या माध्यमातून योग्य घेतला गेलाय. निष्पक्ष राहिलेत आतापर्यंत. चांगलं कामकाज पाहायला मिळालंय. 28 वरती धावसंख्या. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. ISPL ओव्हर स्विंग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शंतनू येत असताना पाहायला मिळाला. समोर विजय शेडगे आहे. साथीला राणा मोरे आपल्याला पाहायला मिळतोय.
षटकातीला पहिलाच बॉल. यावेळेसचा बॉल बॅकफुटला गेला. गली रिजन मध्ये स्ट्रोक साठी जागा बनवली. सन्माननीय भावेशजी अगरवाल साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय. जर शंतनू विकेट मिळवतोय तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. प्रत्येक विकेटसाठीचं हे कॅश प्राइज आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये दिले जाणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. 29 वरती धावा संख्या. पुढचाच बॉल. यावेळेसचा बॉल आउट स्टिकच्या बराचसा बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळल्या दर्शवलाय की हा वाईट बॉल आहे. संघासाठी वाईट ठरणार आहे. वाईट बॉलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जाते. जिथे धावफलकावरती धावसंख्या 30 या अंकावरती पाहायला मिळेल. राणा मोरे रोहा तालुका रोड खुर्द गाव आणि एक अव्वल दर्जाचा क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. यावेळेसचा बॉल बॅकफुटला गेला. कट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोकसाठी जागा बनवली. किंबहुना गॅप त्यानं शोधली होती. एक सिंगल प्रचंड वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती विजय शेडगे आणि राणा मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या बॉलवरती आल्या 2 धावा. 2च्या मदतीनं 32 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. यावेळेसचा बॉल बराचसा बाहेर टाकलाय. पंच पुनश्च आमच्याकडे वळतील दर्शवतील की हा वाईट बॉल आहे. अवांतरी स्वरूपाच्या जास्तीच्या धावा या षटकामध्ये शंतनू अस्तिवकर खर्च करत असताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय बघा. ऑफस्टिकचा बराचसा बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉलनं स्विंग केलं होतं. यावेळेसचा बॉल सरप्राईज राहिला बॅटर राणा मोरेसाठी. ISPL ओव्हरमध्ये सातत्यानं हे चित्रीकरण बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आजच्या रात्रीमध्ये गोलंदाजी करत असताना ISPL ओव्हरमध्ये कोणी प्रभावित केलंय तर मुस्तकीन मुकादमने केलं होतं. फक्त एका धाव्याचं षटक त्यानं हाताळलं होतं. काय चेंडू हाताळले होते. खऱ्या अर्थानं वेग आणि अशा वेळेला स्विंग बॉल करत असताना पाहायला मिळाला होता. वैद पॉवर हिटर्स नावे नौखार या संघाच्या विरोधामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली होती. परंतु तदनंतर निशी कर्णेकरचा देखील बोलबाला या ISPL बॉलच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेसचा बॉल प्रचंड वेगाने हाताळला. टप्पा पडला. लेगस्टिकच्या बाहेर बॉल जात असताना पाहायला मिळाला. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती खर्च केली जाते. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. यावेळेसचा बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. खरं तर शंतनू अस्तिवकरला लेगस्टिकवरून बॉलला फिरवायचं होतं. यस आता मात्र यश त्याचा वाटेला येत असताना पाहायला मिळालं. या वेळेला मिडल स्टिकवरती तो आला. तिथून बॉलला त्यानं फिरवलं. आउट स्विंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलला आपण पाहिलं. धावफलक थांबलं जाते. जिथे 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेला. यावेळेसचा बॉल काय फटका आविष्काराचा खेळलाय. फाईन लेग रिजन मध्ये बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन विजय शेडगेच्या बॅटमधनं हा आलाय दमदार चौका. विजयनं मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. यावेळेसचा बॉल लेनमध्ये बदल केलाय. लेनमध्ये थोडासा बदल करत असताना पाहायला मिळाले. लेन मागे खेचली होती. यावेळेला डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीनं संघाची टोटल थांबली जाईल. षटक क्रमांक 3चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 39 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 39 आतापर्यंत बनवल्या गेल्या. खरं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये राणा मोरेनं का बॅटिंग केली होती. लाजवाब फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. परंतु तदनंतर श्रेयस गोलंदाजी मार्कवरती आले. श्रेयसनं कमीच्या धावा खर्च केल्या. तदनंतर चॅलेंजिंग ISPL ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं शंतनू अस्तिवकरला 11 धावा खर्च करत असताना असा 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जिथे 39 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज पवार आपल्याला पाहायला मिळेल. सूरज पवार गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला मॅचचा हिरो तो राहिला होता. फक्त 5 धावाचं षटक आणि त्याही पलीकडे 2 विकेट त्यानं मिळवल्या होत्या. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल लो फुलटोस. त्यावरती आक्रमण शुभम आलेत. परंतु शुभमच्या मस्तकावरती दस्तक देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राणा मोरेच्या बॅटमधनं आणखी
जबाब बॅटिंग. याही वेळेसचा बॉल अप्रतिम, अविश्वसनीय, अद्भुत, लाजबाब स्ट्रोक पाहायला मिळालाय. राणा मोरे या वेळेला ठोक राणा मोरे मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय. सूरज आल्या 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 त्यांच्यावरती आक्रमक रूप धारण करत असताना राणा मोरे पाहायला मिळाले. यावेळेस स्विचिटचा प्रयत्न, लाजबाब फटका, बॉल बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. राणाच्या बॅटमधनं हा आलाय. राणा मोरेची चर्चा आता मात्र या रजनीमध्ये देखील होत असताना पाहायला मिळेल. लाजबाब खेळी, सूरजच्या विरोधामध्ये अल्ला बोल हवाई हल्ले करीत असताना पाहायला मिळालाय. यावेळेसचा बॉल बरेचसे शफल झाले. अडबा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न, लय ग्लान्स केलं, हलक्या हातानं स्टिअर करत असताना पाहायला मिळाले. फक्त दिशा दिली होती या बॉलवरती. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु अशा वेळेला थांबले. बॉलर्सला चकवण्याचा प्रयत्न केला होता राणा मोरेनं. या बॉलवरती सिंगल घेतली गेली. 56 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. यावेळेसचा बॉल, मोठा फटका, विजय शेडगे जितका लांब आहे तितका उंच देखील आहे. बॉलला फेकून दिले डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. विजय शेडगेचा वा थांबायला तयार नाहीये. तो देखील लयामध्ये येतोय. त्याच्या देखील बॅटमधनं मोठा फटका येतोय. लो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला अलॉंग विथ कार्पेट खेळत असताना पाहायला मिळालं. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, स्पष्ट नकार राणा मोरेच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळाला. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. षटक क्रमांक 4चा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास येईल. 24 बॉलचा खेळ संपेल. धावफलकावरती धावसंख्या 63 या अंकावरती पाहायला मिळतील. 63 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. सूरज पवारच्या विरोधामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 24 धावांचं षटक येत असताना पाहायला मिळालंय. राणा मोरे काय खेळ मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम चालू आहे. 11 बॉलमध्ये 35 धावांचं योगदान त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलंय. मोठी धावसंख्या, रात्रीतील मोठी धावसंख्या उभारण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये रिशा 11 रोहा या संघाच्या माध्यमातून केला जातोय. शेवटचं षटक, अंतिम षटक. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भाऊ शेलार यांना इन्व्हाइट केले गेले. पहिलाच बॉल अडबा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न, जिथे शुभम पाटीलला आपण पाहिले. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. शुभम पाटील नेहमी प्रयत्नशील राहिला. एक उत्तम दर्जाचा बॅट्समन, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही बाबींमध्ये अगदी मजबूत पकड असणारा खेळाडू बॉलवरती येत असताना पाहायला मिळाला होता. यावेळेसचा बॉल राणा मोरेसाठी आमंत्रण होतं, ते स्वीकारलंय. बॉलला फेकून दिले लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. राणाच्या बॅटमधनं सुलतानी टोला, 6 धावा, सिक्सर. भाऊ शेलारच्या विरोधामध्ये षटकार असताना पाहायला मिळाला. संघाचे टोटल 70 वरती आहे. यावेळेसचा बॉल अडबा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात केले गेलेत. सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, जिथे दुसरी धाव घेत असताना विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विजय शेडगेला बाद व्हावं लागते. धक्का बसतोय दुसरा. विजय शेडगे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. संघाची टोटल आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल
71 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. नवीन आलेले बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशी कर्णिकर पाहायला मिळतील. अर्धशतक कंप्लीट केले जाईल का? 13 बॉल मध्ये 42 धावा संख्येवरती राणा मोरे खेळत असताना पाहायला मिळालाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. येस, मोठा फटका राणा मोरे थांबायचं नाव घेत नाहीये. लाजवाब फटका, डीप मिड विकेट, हवाई हल्ला, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर, 6 धावा. थँक्यू. या बॉलवरती मोठा फटका राणा मोरेच्या बॅटमधला षटकार येत असताना पाहायला मिळालाय. ऑन स्क्रीन राणा मोरेला आपण पाहतोय का बॅटिंग, त्याच्या बॅटिंगचा दर्जा, त्याचा बॅटिंगचा क्लास, त्याचा थाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 14 बॉल 48 वरती तो वैयक्तिकरित्या खेळत असताना पाहायला मिळालाय. अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि राणाच्या अर्धशतकासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. त्यावेळेसचा बॉल लेग स्टिकला मिस करणारा व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक 78 अंकावरती पाहायला मिळेल. 78 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या सर्वाधिक मोठी टोटल उभारण्यामध्ये यश आलंय. यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा, हा चेंडू पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी काढा घेतली होती, विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचलेले पाहायला मिळाले. या बॉलवरती कोणत्या स्वरूपाची धाव मिळणार नाही. 78 आतापर्यंत बनवल्या गेल्या. राणा मोरेच्या अर्धशतकासाठी 2 धावेची आवश्यकता. शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. स्लोवर वन पीक करू शकला नाही. अडबा बॅटने खेळण्याचा तर प्रयत्न केलाय. बॉल लॉंग स्टॉपला नो स्टॉप म्हणत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळाल्या. परंतु धावा कोणत्या स्वरूपाच्या पाहणं महत्वाचा. येस, बॅटची कडा घेतली होती. अर्धशतक कंप्लीट झाल्या. शब्द अपुरे पडतील राणा मोरेच्या. या वादळी खेळीसाठी बॅट उंच करायचे, अभिवादन सर्व प्रेक्षकांचं स्वीकारायचंय. रोहेकरांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा राणा मोरे युवा राष्ट्रवादी चषक 2026 मध्ये अर्धशतक कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. वेल प्लेड. शेवटच्या बॉलवरती चौकार आला. 82 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. पहिल्या पूर्वार्धाचा डाव समाप्ती झालाय. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 82 बनवल्या गेल्या. 83चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभारलं गेलंय. या 83 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल या ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती छोटासा बदल करूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद आस्वाद घेत राहा. आवाजामध्ये बदल होईल. आवाज ऐकूयात. महाराष्ट्रातील क्रिकेटचे नामवंत समालोचक आदरणीय हर्षलजी मुंडे सर यांचा आवाज उत्तरार्धामध्ये आपण ऐकूयात. तत्पूर्वी डीजेकडे जाऊया. डीजेकडे एक सुमधुर संगीत ऐकूयात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मान उंचावणारी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची मानाची स्पर्धा युवा राष्ट्रवादी चषक 2026 चे भव्य पर्व आणि या स्पर्धेची सर्वाधिक मोठी धावसंख्या तब्बल 82 धावा तुम्ही पाहताय. प्रत्येक षटकारासाठी भावेश अग्रवाल यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज, शंतनूसाठी कॅश प्राइज आहे. बाहेरचा बॉल, पहिलाच बॉल, डॉट आलाय. डॉट बॉलनं सुरुवात होतीये. त्याच वेळेला हरीश कराड यांच्या वतीनं सुद्धा प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज टीम मोर्याळीसाठी. तर पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. याआधी आपण किशोरजी कोकरे सरांचा आवाज ऐकला. 5 ओव्हरमध्ये 82 धावा बनल्यात. अगदी एक वादळ मैदानाच्या आतमध्ये मधल्या कालावधीमध्ये आलं होतं. कोण म्हणतं या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅचेस होतात, कोण म्हणतं अगदीच आपण जर पाहिलं तर बॅटरच्या बॅटवरती हवेत असे बॉल येत नाहीये. तुम्ही राणाची बॅटिंग बघा, त्यानं अर्धशतक खेचलं या स्पर्धेमध्ये. पहिलं लाजबाब त्याची खेळी राहिली होती. आणि आता दुसऱ्या डावामध्ये तर धावांचा पाठलाग करण्यासाठी साजेश आणि त्याच्या साथीला शंतनू अस्टिवकर हे दोन बॅटर सज्ज होतील. पहिल्या 2 बॉलला सिंगल, तिसराच बॉल क्लीन बोल्ड, यष्टा उद्ध्वस्त करण्यात येतात. पहिली विकेट, साजेश मैदानाच्या बाहेर. पण आज रोड खुर्द टीमचा खेळ सुद्धा खूप मोठा कौतुक करावं लागेल त्यांना. कारण की आज दिवसभर चांडगाव येथे डेप फॉर्मॅटमध्ये खेळले आणि क्वालिफाय सुद्धा झालेत. आणि आज रात्रीमध्ये इकडे खेळत असताना दुसऱ्या फेरीजमध्ये इकडे दाखल झाले. आणि उद्या सकाळी मैत्री चषकमध्ये सुद्धा पहिली मॅच आहे. आणि मग संध्याकाळी चांडगावला सेमी सुद्धा खेळण्यासाठी जायचं आहे. एवढा मोठा स्ट्रगल. आणि जर यदा कदाचित इथे जर क्वालिफाय होतात तर उद्या रात्री इकडे सेमी खेळायला सुद्धा, परवा रात्री इकडे सेमी खेळायला यावं लागेल. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेट खूप वाढले. फक्त क्रिकेट सोबत निस्वार्थ आणि त्याच वेळेला प्रामाणिक राहिल्यानंतर तो क्रिकेट आपल्याला ओळख निर्माण करून देतो. आणि होय, त्याचं ज्वलंत उदाहरण आपण नेहमी पाहिलं आहे. रोह्याचे बरेच खेळाडू. आणि आज एका गोष्टीचा रोडकरांना किंबहुना रोहेकरांना अभिमान असेल की यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू, त्याचं नाव राणा मोरे. आणि आज त्यानं अर्धशतक खेचलं. पण सगळ्यांना अपेक्षा एक असेल, उद्याच्या रात्रीमध्ये राणाला खेळायला बघायला मिळावं. आणि बघायला मिळता मिळता तेच अर्धशतक उद्याच्या रात्रीमध्ये सुद्धा यावं. कारण की तो युवा रायगड संघाचं प्रतिनिधित्व आपल्या रोह्यातील खेळाडू करणार आहे. एखादा आपल्या तालुक्याचा, एखादा आपल्या गावाचा खेळाडू जर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय, याहून मोठी गोष्ट काय हवी आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. 83चा पाठलाग करत असताना फक्त बनल्या 3. इथून पुढे 24 बॉल आणि 80 धावांची गरज. राणाबद्दल आपण चर्चा करत होतो, टीम रोडबद्दल आपण चर्चा करत होतो. रोड गावाचे असे खेळाडू आहेत ज्याने आता रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा दुसरा खेळाडू असेल. निशीनं सुद्धा मागील काही वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर रोडचं प्रतिनिधित्व केलं होतं. रोह्यातून मुस्तकीम मुकादमचं नाव सुद्धा आवर्जून घेतलं जातं. आणि असे हे 3 खेळाडू गुणवान आहेत. त्यांचा आदर मान सन्मान आपण नेहमीच केला. कारण की एवढ्या मोठ्या पातळीवरती खेळण्यासाठी जाण्याआधी तुम्हाला ग्रामीणच्या स्पर्धा नेहमी खेळाव्या लागतात. आणि होय,
म्हणूनच याआधी मी जो उल्लेख केला होता, ग्रामीणची स्पर्धा क्वालिफाय झालेत, आज रात्री खेळतात, उद्या पुन्हा पहिली मॅच खेळायची आहे, परत सेमीफायनलची मॅच संध्याकाळी खेळायची. म्हणजे तुम्ही जेवढं क्रिकेट खेळाल तेवढं क्रिकेट तुम्हाला हळूहळू हळूहळू होईना पुढे घेऊन जाणार आहे. ओ यावेळेला फटका चांगला आहे, लाजबाब, आडवा बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेला. ओ हो, काय फिल्डिंग. फटका चांगला, पण त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण विजयच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. फक्त 2च धावा खर्च होत असताना पाहायला मिळतील. शंतनूचा फटका तर चांगला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. अगदी साईड अँगलने त्याच्या ओबाव टिपले जातील. फक्त फ्लिक केला होता. बॅटिंग करत असताना प्रत्येक बॅटरचा फ्लिक आणि आमच्या रोहा स्पोर्टचा क्लिक कधी फिका जात नाही. पुढचा बॉल. याही वेळेला आडवा बाटना, आता शॉर्ट पूल. दिशा तीच आहे, क्षेत्ररक्षक तेच आहे, धावतात, पण अखेर पुन्हा थांबवलंय. वा, काय फिल्डिंग विजय. कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 धावा मिळाल्या, 3ही मिळाल्या. 4थ्या धावेसाठी बॅटर पलटतात आणि पाहता पाहता 4 धावा या धावून कंप्लीट केल्या. विजयची एवढी मेहनत, अखेर ती मेहनत यशस्वी तर राहिली त्याची, पण त्यानंतर त्याच्या टीमचं साथ त्याला तेवढीशी लाभली नाहीये. आणि आज चांडगावला मला वाटतं 2 आयकॉन होते. त्याच्यामध्ये राणाचा मोठा विश्वास म्हणजे चैतन्य पाटील, आणि त्यानं 3ही मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेतला. मोठं क्रिकेट खेळायला लागल्यानंतर मोठे खेळाडू आपल्या परिचयाचे होतात. आणि होय, क्रिकेटने असेच वेगवेगळे मित्र सगळ्यांना दिलेत. त्यात राणाला 2 मित्र लाभले, ते म्हणजे नयन भगत आणि चैतन्य पाटील. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, चांगला फटका पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट, डीप कव्हरला बॉल, सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. धावसंख्या धावफळकावरती वाढतीये, 13 धावा धावफळकावरती. पुढचा बॉल. या वेळेला बिग हिट, मोठा फटका मिड विकेटच्या दिशेला. सामना संपला नाहीये याची जाणीव करून देणारा सिक्सर. इलेव्हन रोहा संघाच्या विरोधामध्ये शंतनू खेळतोय. नेहमी रिशा 11 या नावासाठी तो खेळतो, पण आज रिशा 11च्या विरोधामध्ये खेळावं लागतंय. का तर गावचा संघ त्याच्या मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तर त्या अस्मितेसाठी तो मैदानावरती. बॅकफुटला कट, चांगला फटका होता, फिल्डिंग त्याहून चांगली. बॉलला पुन्हा थांबवलं जाईल. शंतनू हार मानायला तयार नाहीये. त्याला माहिती आहे लढायचं, भिडायचं, नडायचं. समोरच्या टीमने 83 धावा बनवल्या म्हणून काय झालं, आपण त्या धावांचा पाठलाग करू शकतो या मानसिकतेनं मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. आणि सध्याच्या घडीला सुरुवात तशीच त्यानं केली आहे. 20 धावा धावफळकावरती. शेवटचा बॉल येणं बाकी आहे. या षटकाचा शेवटचा बॉल. बॉलिंग करत असताना साईराज नरेला आपण पाहतोय. यावेळेला मोठा फटका, अंकित मोहिते मिड विकेटला स्ट्रोक खेळतील. फिल्डर तिकडे आहेत प्रज्वल. एक धाव तर मिळते, दुसऱ्या धावेचे प्रयत्न, आणि पाहता पाहता धावा मिळतात. त्या 2च्या सहाय्याने टीमची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 11.00च्या सरासरीनं अद्याप 22. 18 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. जर या धावांचा पाठलाग झाला तर एक मोठा इतिहास होईल या आजच्या रात्रीमध्ये. निशी कर्णेकर पुन्हा नव्याने ISPL बॉल ओव्हरसाठी. ISPL बॉल ओव्हर. निशीनं काय बॉलिंग केली होती मागील ओव्हरमध्ये. ISPL बॉल ओव्हरमध्ये आजच्या रात्रीमध्ये 2 असे खेळाडू, 3 राहिले. एक म्हणजे सुरुवातीला इम्प्रेस केलं मुस्तकीम मुकादमनं, फक्त 1च धावाचं षटक टाकलं होतं. त्याच वेळेला त्याच्यानंतर निशी कर्णेकरने इम्प्रेस केलं, आणि तदनंतर ओमकार सानपनं. म्हणजे 3 खेळाडू आजच्या रात्रीमध्ये जे वेगवान राहिले आणि त्यांचे टप्पे अचूक ISPL बॉलवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेत. हे महत्वाचं आहे. काल ISPL बॉलचा विचार केला जात नव्हता, म्हणजे तिकडे सुद्धा जास्तीचे मोठे फटके येत होते. ISPL बॉलवरती सागर सावंतनं पहिला षटकार खेळला जरूर, पण संकेत शिंदेचे
ISPL बॉलवरचे फटके आक्रमक होते. पहिलाच बॉल ब्लॉक फुल्लिंगचा मोठा फटका ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेला बॉल चालला. फिल्डर तिकडे आहेत. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डिरेक्ट हिट. मिड विकेट वरून डिरेक्ट हिट झालाय. वाह, लहानपणी गोट्या खेळण्याचा फायदा यदा कदाचितच क्रिकेटच्या खेळामध्ये. फलंदाज बाद प्रज्वलला आणि टीम रिशा 11ला मिळते. दुसरी मिड विकेट वरून हिट केला. अप्रतिम. चांगली फिल्डिंग प्रज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याच वेळेला स्पर्धेच्या माध्यमातून रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल हा जो रोहा तालुक्याचा पहिला पेज इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती आपल्या भेटीसाठी आला. त्या पेजचे सर्वा किरणजी मोरे आणि ओमकार राणे आणि संपूर्ण टीम. तर आता इकडे किरण मोरे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे युवा राष्ट्रवादी चषक 2026च्या या पहिल्या पर्वामध्ये. ज्यांनी या स्पर्धेचा कालचा प्लेअर ऑफ द नाईट रात्रीचा हिरो त्याचीसुद्धा पोस्ट, त्याच वेळेला या स्पर्धेतील क्वालिफाईड टीमची सुद्धा पोस्ट, म्हणजे रोहा तालुक्यातील मोठ्या मोठ्या स्पर्धांमधल्या सगळे जे काही अपडेट्स आहेत ते ज्या पेजवरती आपल्याला मिळतात त्या पेजचे सर्व इथे दाखल झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त सिंगल मात्र स्कोर कार्डवरती येत असताना पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला 24 धावा. मोठा पाठलाग करायचा. 17 बॉलमध्ये 59 धावांची गरज आहे. शुभम पाटील नॉन सेकंडला दाखल होत असताना पाहायला मिळतील. मोठा फटका. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेला स्ट्रोक खेळला जातो. फिल्डर तिकडे आहेत. फिल्डर उभा करण्यात आला होता शॉर्ट स्क्वेअर लेगला. की विवर रचना होती की बॉल स्विंग झाल्यानंतर बॅटच्या टोला लागतोय, कधी वरच्या दिशेला येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला कॅच उडण्याची शक्यता जास्त आहे. कॅच होती पण शरीरापासून दूर होती क्षेत्ररक्षकाच्या सुद्धा. सिंगल मिळते. 11 बॉलमध्ये 21 धावांचा वादळी खेळ शंतनू अस्टिवकरच्या एकट्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. निशीला तुम्ही पाहता ISPL बॉल ओव्हरमध्ये 38च्या बाहेर तुम्ही पाहणार आहोत. तब्बल 5 खेळाडू. एक खेळाडू तुम्ही बघा शॉर्ट फाईन लेगला उभा केला. यावेळेचा चांगला चेंडू. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल. डॉट आणि फक्त डॉट बॉल सध्याच्या घडीला आपण स्कोर कार्डवरती पाहिलेत. रिशा 11 रोहा या संघाचा बोलबाला अद्याप राहिलाय. राणाचं ते अर्धशतकाचं आकर्षक खेळ. हलक्या हातानं स्टिअर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मधून बॉल डीप मध्ये चालला. फिल्डिंग चांगली. विजय असा खेळाडू आहे जो आज पायामध्ये यदा कदाचित भिंगरी किंवा मग पाण्याच्या बदली पेट्रोल, कारण की तो एवढ्या वेगानं धावतोय. कुठलाही चेंडू कुठूनही तो पकडून पुन्हा मैदानाच्या आतमध्ये आणतोय. हे महत्वाचं आहे, कारण की तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बॉलर बॅटर तेवढेच इम्पॉर्टंट आहेत ना, त्याहून जास्त इम्पॉर्टंट तुमचे क्षेत्ररक्षक आहेत. आणि होय, आज तेच कामकाज विजय करतायत. टप्पा पडलाय. चांगल्या दर्जाचा बॉल पाहायला मिळेल. शॉर्ट पॅनलीच्या दिशेला माहिती होतं अशा पद्धतीचे बॉल एज लागल्यानंतर जास्तीचे लांब जातात आणि म्हणूनच शॉर्ट पॅनलीला क्षेत्ररक्षक उभे केलेत. साईराज अजून एक सिंगल स्कोर कार्डवरती मिळते. टीमची धावसंख्या 27 आकड्यावरती. येणाऱ्या 13 मध्ये 56 धावांची गरज. 13 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार या मॅचला? अगदी जर प्रेक्षकांनाही विचारलं तर प्रेक्षकांनाही कळून चुकलंय की रिशा 11 रोहा संघाचं जरा वर्चस्व जास्त दिसतं या मॅचमध्ये. चांगला बॉल आणि एका चांगल्या डॉट बॉलच्या साह्यानं चांगल्या षटकाची सांगता होत असताना बघायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती तब्बल आपण जर पाहिलं तर 27 धावा. येणारे 12 चेंडू आणि 56 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे, तुमची जागा आमच्या हृदयात आहे, त्या बांधलेल्या आमच्या पट्टीवरती अजिबात नाही. त्या प्रेक्षकांना विनंती, जे सीमारेषेच्या बाहेरची जी पट्टी आहे त्या पट्टीला खेचून तुम्ही त्या पट्टीवरती बसलात. एवढी चांगली स्पर्धा सजवली आहे, पण ती स्पर्धा सजवत असताना
कुठेतरी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. खूप छान आयोजकांनी केलंय. तुम्ही अशी डिझाईन पाडण्याचा विचार काही करू नका, फक्त तिथून उठा बस. थँक्यू. कारण की बघा, जी पट्टी आहे ती खूप छान वाटते आणि सगळं काही दिसायला चांगलं दिसतंय. तुमच्यासाठी डगआउट सेट, तुमच्यासाठी त्या पट्टीच्या मागे खूप सारी जागा आहे, त्या पट्टीवरती नाही आहे. मनपूर्वक आभार. सगळे उठलेत आणि पट्टीच्या बाहेर सुद्धा गेलेत. फक्त आता काही 4-1 प्रेक्षक बाकी आहेत, ते आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला जे पट्टीच्या आतमध्ये बसलेत. ही पट्टी या गोष्टीसाठी आहे की तुम्ही ज्या वेळेला पट्टीच्या आतमध्ये बसताय, ज्या वेळेला फिल्डिंगसाठी विजयसारखे खेळाडू धावत सुटतात ना, त्यावेळेला त्यांच्याकडे ब्रेक नसतो मित्रांनो. आणि मग तो ब्रेक लावण्यासाठी तुमचा आधार मिळाला तर दुखापत त्याला पण होईल आणि तुम्हाला पण होईल. यासाठी मी सांगतो, साईराजच्या मागे जे प्रेक्षक बसलेत. पुढचा बॉल 27 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉलमध्ये 56ची गरज. पहिला बॉल प्रज्वल. पहिलाच बॉल आडवा बॅटनं पिकअप स्ट्रोक. शंतनूच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेला चौका. बॉलवरती आक्रमण करायचं आणि तो हो करतोय. पुढचा बॉल. अजून एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता, पण बराच स्टफल झाला होता. अगदी 3 स्ट्रिक सोडून जाऊन ऑफ साईडला अगदी व्हाईट लाईन वरती जाऊन खेळला आणि त्यानंतर डॉट बॉल. 10 चेंडू आणि अपेक्षित धावा 52. 10 चेंडू 52 धावांची गरज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 14 बॉलमध्ये 26 धावांचा वादळी खेळ शंतनूनं एकट्यानं केलाय. याही वेळेला मोठा फटका चांगला फिल्डर निशी पोचलाय, कोणती चूक करणार नाहीये. विकेट मिळते तिसरा धक्का. शंतनू अस्टिवकर सुद्धा मैदानाच्या बाहेर. चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता, जे थोडं कठीणच बनून गेलंय. सामन्यामध्ये सध्याच्या घडीला वरचं ठरत असताना पाहायला मिळेल तो म्हणजे रिशा 11 रोहा संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अजून एका चांगल्या डॉट बॉलची सांगत श्रेयस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येईल. पुढचा बॉल. अजून एक चांगला चेंडू, अजून एक डॉट बॉल. प्रज्वल आणि प्रज्वल सुद्धा निशीने आणि त्याच्या आधी आपण जर पाहिलं तर निशी गोलंदाजी करत असताना सुद्धा ज्या पद्धतीची कामगिरी त्यानं केली होती, साईराजने ज्या पद्धतीची कामगिरी केली त्याच पद्धतीची कामगिरी सध्याच्या घडीला प्रज्वलची सुद्धा आपण पाहतोय. चांगली बॉलिंग. याही वेळेला लेग ब्रेकचा वापर. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल आले आणि येणारे आता 6 चेंडू 52 धावांची गरज. वर्ल्ड कपमध्ये एक रील तुम्ही पाहिली असेल, ज्या वेळेला भारतानं वर्ल्ड कप आपल्या नावावरती केला त्यावेळेला ईशान किशनची रील होती की ईशान किशन को ओव्हर दो. आता तसेच रिशा 11चे सगळे प्रेक्षक वर्ग एकच आवाज करत होते, राणा राणा आणि राणा. कारण की राणा सुद्धा बॉलिंग करतो, पण त्याची बॉलिंग करताना सगळ्यांना आनंद वाटतो. आणि आता मॅच आपल्या हातामध्ये आली तर राणाला वापरण्यामध्ये काही हरकत नाही आहे. बॉल हवेत, अगदी ढगात. फिल्डर प्रज्योत अशा पद्धतीच्या कॅचेस पकडण्यासाठी प्रज्योत माहीर आहे, पण आता त्याला माहिती आहे मॅच आपल्या हातामध्ये आली आहे. या आधीच्या मॅचमध्ये प्रज्योतनं अशा पद्धतीची कॅच सोडली होती महत्त्वाच्या क्षणी, पण आता मॅचच आपल्या हातामध्ये आली आहे तर कॅच पकडण्याची एवढी जास्तीची आवश्यकता नाही आहे. राणा
राणाचा हा बॉल. राणाच्या बॉलिंगपेक्षा राणाच्या बॉलिंगवरचा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. लेग ब्रेकचा वापर तो करण्याचा प्रयत्न, ॲक्शन थोडी वेगळी आहे. आणि एक राणाला पुन्हा आठवण मी करून देईल, कुडकी, बिग बॅश, धमाका, तिथे चैतन्य पाटील आणि राणा, मी आणि स्वतः नयन भगतही होता. एक बॉल 6ची त्याची ती पैच. तिथे मात्र आपण पाहतो पायावरती बॉल टाकला जातोय, डॉट बॉल. एकही धाव घेतली जात नाहीये. 3 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. क्वालिफायची मॅच आणि आता टीम खामजई खाम श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी आपण वाटचाल करायची आहे. ओहो, हा बॉल कोणता होता? हाच तो बॉल जो राणा ढगातून टाकतो आणि समोर आल्यानंतर बॉल कधी बॅटवर येईल याची वाट बघायला लागते. एवढा स्लो बॉल राणा टाकतो. 5वा चेंडू. राणाची स्माईल सांगून जाईल. हा बघा, पुन्हा लालच दिली जाते. जर फिल्डर असते तर कॅच असते, पण हरकत नाहीये, चौकार येते. शेवटचा बॉल बाकी आहे. सामन्यामध्ये औपचारिकता 41 बनल्यात, अजून 42 बनवायच्यात, पण आता हातामध्ये तेवढे चेंडू नाही आहेत. सामन्यावरती मजबूत पकड सध्याच्या घडीला रिशा 11 रोहा. पहिल्या मॅचमध्ये असं वाटलं होतं की 43 धावा फक्त रिशा 11ने बनवल्यात, मग त्या धावा थांबवल्या जातील की नाही. पण गोलंदाजीचा दर्जा मोठा आहे. याही मॅचमध्ये तुम्ही बघा, आतापर्यंत 41 धावा दिल्यात. चला जोगिरदेव पोस्टाची वाडी आणि खामजई काम कॅप्टन टॉससाठी. या मॅच फिनिश. सामना जिंकला टीम रिशा 11 रोहा संघाने आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच प्रश्नच नाहीये. ज्यानं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून